दिनांक 26 जुलै रोजी देशभर कारगिल विजय दिवसाचा रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला। त्यात अकोट येथील माजी सैनिक संघटना, नगरपालिका प्रशासन, आरंभ ऑर्गनायझेशन, महाराष्ट्र राज्य संस्कार भारती, संस्कृती संवर्धन समिती व मेलोडी ग्रुप यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। सर्वप्रथम शहीद स्मारक जयस्तंभावर मान्यवरांनी 1999 मध्ये जवळपास 85 दिवस चाललेल्या कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना कॅप्टन सुनील डोबाळे व एसडीओ मनोज लोणारकर साहेब यांनी पुष्पचक्र अर्पण केले आणि त्यानंतर अकोट शहर भाजपा तसेच आमदार प्रकाश भरसाकळे यांच्या वतीने राजू नागमते, राजेश रावणकर, हरीश टावरी यांनी पुष्पचक्र अर्पण केले। यानंतर अकोट पोलीस प्रशासनातर्फे PSI वैभव तायडे साहेब, नंदकिशोर कुलट, अकोट नगरपालिका प्रशासनातर्फे श्री बेलूरकर साहेब व माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे, हरिनारायण माकोळे तसेच सर्व माजी सैनिक, आरंभचे उपाध्यक्ष सुदाम राजदे, सचिव विशाल राठोड, संजय पवार, योगेश गोतमारे, नंदूभाऊ शेकोकार, आनंद भोरे, दिनुभाऊ मोहाकर, ताजनापूर येथील सौ वंदना डोबाळे, सुमित डोबाळे, अनिल डोबाळे, निखिल डोबाळे व शहरातील गणमान्य नागरिकांनी पुष्प अर्पण करून आपली आदरांजली वाहिली। अकोट नगरपालिका प्रशासनाने कार्यक्रमाची जय्यत तयारी मुख्याधिकारी श्री नरेंद्र बेंबरे यांच्या नेतृत्वाखाली पूर्वीपासून केली होती। कार्यक्रमाची सांगता भारत माता की जय, वंदे मातरमच्या गर्जनासह शेवटी राष्ट्रगीत म्हणून करण्यात आली। कार्यक्रम यशस्वीतेसाठी संलग्न असलेले दुकानदार, व्यापारी बंधू यांनी वरचढ भाग घेऊन आयोजकांचे मनोबल वाढविले। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अकोटमधून देवानंद खिरकर यांची रिपोर्ट।